सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात, शुभ गुरुवार. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. या पृथ्वी तलावर मनुष्य कधी निर्माण झाला ते आपल्या कुणालाही सांगता येणार नाही. पण तो जेव्हा आला ना, तो त्याच्यासोबत त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला सोबत घेऊनच आला. मनुष्य आणि तो भगवंत हे एकमेकांचे अनादिकालापासून सहचारी आहेत असे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे मानव हा त्या ब्रह्मांड नायकाच्या जीवावर राहतो, तर तो ब्रह्मांड नायक हा मनुष्याच्या जीवाबरोबर राहतो. तो परमेश्वर हा सर्वव्यापी, अनंत, अद्वितीय, अमूर्त, निर्विशेष असा आहे. तर मनुष्य हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेला मूर्त आहे. परमेश्वर हा मनुष्याचा खरोखरीचा सखा, तर मनुष्य हा परमेश्वराचा सार्थपणे सखा होऊ शकतो. तर असा हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेला मनुष्य ह्या दृश्य जगाला भुलून खऱ्या आनंदाला पारखा होतो. नाना देह तो भटकत असतो, पण तो ब्रह्मांड नायक मात्र मनुष्यास कधीच विसरत नाही. भगवंत त्याच्यावर सदैव आपल्या कृपेचा वरदहस्त ठेवून त्याला सांभाळून पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचे काम करत असतो. परमेश्वर हा सर्वव्यापी, सर्वज्ञ असतो, म्हणून परमेश्वराचा आनंद हा अखंड राहतो. याउलट मनुष्य हा मुळातच अल्पज्ञानी असल्यामुळे आणि जे काही ज्ञान त्याच्याजवळ आहे ते देखील विपरीत असल्यामुळे त्याचा हा आनंद खंडित असतो. कितीही भौतिक सुखे मनुष्यास मिळाली, कितीही दृश्य सुखे त्याने मिळवली, तरीही तो कधीच समाधानी नसतो. सततचे त्याचे हवेपण यामुळे कायमच तो अस्वस्थ अवस्थेत असतो. खरे सुख मिळवण्यासाठी परमेश्वर भक्ती आणि आत्मज्ञान हेच केवळ उपाय असतात. परमेश्वर आणि जग तसेच परमात्मा आणि आत्मा या स्वरूपाचे एकमेकांशी खूप खोलवर संबंध असतात आणि या गोष्टीचे मनुष्यास खूप खोलवर मनन करावे लागते. आणि ज्या वेळेस हे मनुष्याचे मनन अत्यंत खोलवर होते तेव्हा त्यास आत्मसाक्षात्कार होतो. परमेश्वरी भक्ती मार्ग हा अतिशय निष्काम प्रेमाचा मार्ग आहे. हे प्रेम सर्व जीवांमध्ये व्यापून असते, पण ते मिळवणे मनुष्यास त्याच्या स्वप्रयत्नाने शक्य नसते. म्हणूनच त्यास सद्गुरूला शरण जावे लागते. जे सद्गुरू स्वतः भगवंताच्या प्रेमात संपूर्णपणे भिजलेले आहेत, अशा सद्गुरूच्या आश्रयास राहून जर मनुष्याने त्यांची सेवा केली तर निश्चित भगवंताचे प्रेम हे त्या मनुष्याच्या हृदयात प्रस्थापित होते आणि यासच सद्गुरू पादसेवन म्हणतात. सद्गुरूच्या अखंड सेवेमध्ये राहिल्यानंतर मात्र सद्गुरूंचा आनंद भाव हा शिष्याच्या हृदयात संक्रमित होत असतो. बाहेरून साधा दिसणारा पण आतमध्ये त्या परमेश्वराच्या प्रेमाने काठोकाठ भरलेला सद्गुरू. शरीरात दिसून सुद्धा ते शरीरात नसतात आणि सद्गुरूच्या निकट सहवास आणि साधना यांच्याद्वारेच त्या अवस्थेचा अंदाज साधकास येऊ शकतो. मग त्या साधकाचे, त्या शिष्याचे अंतःकरण हळूहळू हे त्यांच्या सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये शोषले जातात. तेव्हा शिष्य आणि सद्गुरू हे देहाने दोन दिसतात, पण विचार आणि आवडीनिवडी कल्पनाने ते मात्र एकच असतात. हळूहळू सद्गुरूंचे सारे अनुभव हे त्यांच्या शिष्यास यायला लागतात आणि असे ब्रह्मज्ञानी पुरुष सद्गुरू म्हणून भेटणे हे खरोखरच त्या मनुष्याचे मोठे भाग्यच असते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.